why I think people should read and why do I read. मला असं वाटतं फिक्शनल जे वाङ्मय ते देखील वाचणं अतिशय महत्वाचं आहे, कारण कला साहित्य हे देखील मानवी जीवनाचं एक अतिशय मोठं यश आहे. माझा वैयक्तिक अनुभव असा की मी जेव्हा चांगलं फिक्शन वाचतो तेव्हा एक माणूस म्हणून मी उन्नत होतो. तसं मोर यू रीड मोर यू रिमेंबर. बुक्स आर ब्युटिफुल वे ऑफ लिव्हिंग अँड कनेक्टिंग विथ द बेस्ट इन द वर्ल्ड. शेवटचं पुस्तक केव्हा वाचलं होतं आठवतंय का? कॉलेजमध्ये शेवटची परीक्षा दिली होती तेव्हा? व्हॉट्सॲपचे फॉरवर्ड हे वाचन नव्हे हे तुम्हाला कळतंय. स्क्रीन टाइम आणि स्क्रोलिंग बंद व्हावे आणि वाचनाची सवय लागावी असेही तुम्हाला मनापासून वाटतंय, पण प्रत्यक्षात कृती मात्र होत नाही. असे असेल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी. निर्माणमध्ये वाचनाला फार महत्त्व आहे. निर्माणच्या प्रत्येक शिबिरात सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. कोणती पुस्तके वाचावीत याची यादी दिली जाते आणि निर्माणच्या ऑफिसमध्ये फार उत्तम अशी लायब्ररी आहे. निर्माणचे प्रकल्प संचालक अमृत बंग आज आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला वाचनाची सवय कशी लागावी याबद्दल सांगणार आहेत. हाय हाय. तर दादा, आपला प्रेक्षकांना हाच प्रश्न आहे की वाचन नेमकं कसं वाढवावं? वाव, म्हणजे पहिली गोष्ट मला अतिशय आनंद होतोय हे ऐकून की आपल्या प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की वाचन कसं वाढवावं. कारण बरेच जण आजकाल तरुण पिढीच्या नावाने खडे फोडतात की तरुण पिढी वाचत नाही. त्याच्यामुळे जर तरुण पिढीला ही जेन्युइन इच्छा असेल वाचन कसं वाढवावं तर त्याचा हार्टनिंग न्यूज वी शुड सेलिब्रेट दॅट. मला असं वाटतं हाऊ टू इन्क्रीज रिडिंग हे याचं उत्तर मिळण्याच्या आधी मनामध्ये काहीतरी स्पष्टता जर असेल की वाय शुड आय रीड, तर जास्ती आपल्याला मोटिवेशन ऑटोमॅटिकली मिळेल ते का वाढवावं. नाहीतर बिना क्लॅरिटी ऑफ वाय फक्त हाऊ वर काम आयदर इफेक्टिव्ह राहत नाही किंवा कंटिन्यूड पण राहत नाही. सो पहिले मला असं वाटतं मी याचा रिस्पॉन्ड करेन की वाय आय थिंक पीपल शुड रीड अँड वाय डू आय रीड. बरोबर. माझं वन लाईन स्टेटमेंट इज की मोस्ट ऑफ अस आर mediocre people, at least I am, and most of us spend time with other mediocre people. Hence the result is mediocrity squared. So one way out of this is to connect with the great minds that have been there in human history, in human civilization, and what other way than books to do that. म्हणून निर्माणच्या शिबिरात देखील आम्ही पुस्तकांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून खूप प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये एक जी कॅचलाईन आम्ही वापरतो ती अशी की बुक्स आर अवर गेटवे टू द कलेक्टिव्ह विजडम ऑफ ह्युमॅनिटी बाय ट्रान्सेंडिंग द बाउंड्रीज ऑफ टाइम अँड स्पेस. म्हणजे आता मानवी इतिहासात अनेक महान लोक होऊन गेले. गौतम बुद्ध होऊन गेले, महात्मा गांधी होऊन गेले, मार्टिन लुथर किंग होऊन गेले, अल्बर्ट आइन्स्टाईन होऊन गेला, पण शेक्सपियर होऊन गेला, पण हे लोक आज जिवंत नाही आहेत. मग आता मी काय करू? आता मला त्यांच्या विचारांचा किंवा त्यांचा सहवास कसा लाभेल? तर बुक्स. आय कॅन ट्रान्सेंड द बाउंड्री ऑफ टाइम. किंवा दुसरं असंही म्हणतील की आज अनेक ग्रेट लोक जगात अस्तित्वात आहेत. अमर्त्य सेन आहेत, मायकल सँडल आहे, नसीम तालेब आहे, पण मला की रोज त्यांना भेटता येत नाही किंवा कदाचित कधीच भेटता येणार नाहीये. सो मग आता मी त्यांचा सहवास किंवा त्यांचे विचार स्वतःपर्यंत कसे पोहोचवू? अगेन बुक्स दे कॅन हेल्प मी ट्रान्सेंड द बाउंड्री ऑफ स्पेस. म्हणून मला असं वाटतं की आपण एकदाच पैदा झालोय, एकदाच हे आयुष्य जगणार आहोत, 80 वर्षांचं 100 वर्षांचं जे काही. मूड पैदा झालो हा आपला दोष नाही, पण मूड मेलो तो मला वाटतं आपला दोष नक्कीच आहे. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनाची जी बौद्धिक पातळी आहे, जी सांस्कृतिक पातळी आहे आणि आपल्या इनर डायलॉगची पण जी बौद्धिक आणि सांस्कृतिक पातळी आहे ती जर उंचावायची असेल आणि बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट आर हॅपन्ड इन ह्युमन हिस्ट्री याच्याशी जर कनेक्ट करायचं असेल तर आय थिंक बुक्स आर अ phenomenally great view and way to do that. आणि असं कदाचित माझ्या या उत्तरातनं असा गैरसमज होऊ शकतो की मी फक्त नॉन फिक्शन विषयी बोलतोय, तर तसं नाही. मला असं वाटतं फिक्शनल जे वाङ्मय ते देखील वाचणं अतिशय महत्वाचं आहे, कारण कला साहित्य हे देखील मानवी जीवनाचं एक अतिशय मोठं यश आहे. सध्या सगळीकडे जरी फोकस इकॉनॉमिक ग्रोथवर असला तरी शेवटी इकॉनॉमिक ग्रोथ फॉर व्हॉट? अल्टिमेटली वी वॉन्ट ह्युमन बिंग्स टू लिव्ह एनरिच्ड लाईफ. And one of the best way of an enriched life is the art that we produce. त्यामुळे फिक्शन, चांगलं फिक्शन कन्झ्युम करणं किंवा वाचणं हे पण अतिशय उत्तम आणि आवश्यक आहे. माझा वैयक्तिक अनुभव असा की मी जेव्हा चांगलं फिक्शन वाचतो तेव्हा एक माणूस म्हणून मी उन्नत होतो. आय बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ मायसेल्फ. जेव्हा आपण एक अतिशय सुंदर मूव्ही बघतो तेव्हा एका नॅनो मायक्रो
स्केलला ती आपल्याला अफेक्ट करते. वी आर नॉट द सेम पर्सन एक्झॅक्टली द वे वी वर बिफोर वॉचिंग दॅट पर्टिक्युलर मूवी. सिमिलरली मला वाटतं की आपण एखाद्या फिक्शनची अतिशय चांगली कलाकृती जेव्हा वाचतो तेव्हा वी बिकम अ बेटर पर्सन. सो माझ्यासाठी तरी वाचावं का याचे हे दोन अतिशय महत्वाचे भाग आहेत. आणि कदाचित आपल्या प्रेक्षक वर्गाला, श्रोतू वर्गाला हे व्हाय पडतील, कदाचित त्यांना काहीतरी त्यांचे वेगळे व्हाय सापडतील. पण मला असं वाटतं ती स्पष्टता जर असेल तर दॅट विल बी व्हेरी युजफुल अँड नेसेसरी. कारण मग आपल्याला हाऊ टू रीड, हाऊ फ्रिक्वेंटली टू रीड, हाऊ टू सस्टेन वगैरे 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 जे जास्ती व्यावहारिक व्हॉट अँड हाऊचे प्रश्न आहेत ते सोडवण्याची आपल्याला उमेद मिळेल. त्याचं आपलं मोटिवेशन टिकून राहील. याच्यावरच मग आता याच्यातून दुसरा प्रश्न असा मनात येतो की जसं तू सांगितलं की इतके सारे लोक होऊन गेले, इतके विविध विषय आहेत, तर मग आता नवीन जर कोणाला वाचन सुरू करायचंय मग त्याने नेमकं काय वाचावं? की एकाच विशिष्ट पद्धतीचे पुस्तकं वाचले पाहिजे, एकाच विषयाचे वाचले पाहिजे, सुरुवात कशी करावी त्या गोष्टीला? मग कठीण प्रश्न आहे. मला असं वाटतं याचं एक अतिशय सोपं उत्तर असंही सांगू शकतो आम्ही की निर्माणच्या आमच्या वेबसाईटवर आम्ही एक 200 रेकमेंडेड पुस्तकांची यादी टाकलेली आहे. त्यामुळे व्हेन इन डाऊट गो अँड रेफर दॅट लिस्ट असं मी म्हणेन. यू कॅन काउंट ऑन अस की एव्हरी बुक दॅट हॅज बीन मेन्शन देअर इन्क्लुडिंग फिक्शन अँड नॉन फिक्शन आर ग्रेट. अँड इफ यू आर इन डाऊट, इफ यू डोंट नो व्हॉट टू रीड, जस्ट गो अँड रेफर टू दॅट लिस्ट. पण दॅट्स एन इझी आन्सर. पण दुसरं मला असं वाटतं की वी नीड बोथ. आपल्याला व्याप्ती पण पाहिजे कारण दुनिया काही युनिडिरेक्शनल नाहीये. आणि तसंही बघायला गेलं तर आपण सगळेच जण आपलं जे काही प्रोफेशनल फील्ड निवडतो त्याच्यामध्ये एका अर्थाने आपण युनिडिरेक्शनल डेप्थ निवडतच असतो. सो ती त्या प्रोफेशनल फील्डमध्ये आवश्यक आहे. पण ऍट द सेम टाइम रिडिंग मध्ये जर आपण फक्तच युनिडायरेक्शनल झालो तर मग घोड्याची जशी झापडबंद विजन होते तसं आपला होण्याचा धोका संभवतो. म्हणून मला असं वाटतं की व्याप्ती तर नक्कीच आवश्यक आहे, विविध विषयांची व्याप्ती आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्याच्यात ज्याला इंटरेस्ट येतो तो त्या पर्टिक्युलर गोष्टीला जास्ती गुंडाळू शकतो. किंवा वयोमाना परत्वे देखील आपले इंटरेस्ट बदलतात. एखाद्या डिकेडमध्ये एखाद्या विषयामध्ये जास्ती रस असतो, एखाद्या डिकेडमध्ये एखाद्या विषयात जास्ती रस असतो. त्यामुळे ते जरूर करावं असं मला वाटतं. चांगल्या फिक्शन पासून सुरुवात करणं जास्ती सोपं कारण त्याच्याने इंटरेस्ट टिकून राहतो. म्हणून माझा फेवरेट जे मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की आम्हाला इंग्लिश वाचनाची सवय सुरू करायची, कुठून सुरू करावी? माझं नंबर 1 रेकमेंडेशन असतं जॉर्ज ऑरवेलचं ॲनिमल फार्म वाचा, जे अगदी 100-150 पेजचं पुस्तक आहे. म्हणायला गेलं तर एक छोटीशी फिक्शनल नॉव्हेल आहे, पण जगात मध्ये घडलेल्या पॉलिटिकल स्थित्यंतरावरचं इतकं सुंदर मार्मिक आणि सटॅरिकल कॉमेंट्री आपल्याला दुसरीकडे वाचायला मिळत नाही. तर म्हणजे अशा एखाद्या पुस्तकं वाचणे आपल्याला सुरू करता येऊ शकतं. मग आपल्या इंटरेस्ट नुसार आपण इकडे तिकडे जाऊ शकतो. पण सुरू करणं महत्वाचं. मग हळूहळू आपल्याला कळायला लागतं. माझा मित्र आहे शरद आष्टेकर, तो मराठीतला आता प्रसिद्ध पब्लिशर झालेला आहे मधुश्री पब्लिकेशनचा. तर तो बऱ्याचदा असं म्हणतो की घोड्याने पहिले गवत खाणं महत्वाचं असतं म्हणे. तो एकदा गवत खायला लागला की मग आपोआप चांगलं गवत काय त्याच्यापर्यंत तो पोहोचायला लागेल. सो वाचायला सुरुवात करूया. इफ इन डाऊट प्लीज रेफर टू द 200 बुक लिस्ट दॅट वी हॅव पुट इन इन्क्लुडिंग मराठी, हिंदी, इंग्लिश बुक्स. खूप छान तू सांगितलं दादा. एक प्रॉब्लेम आता जेव्हा तू असं सांगितलं की वाचन सुरू केलं पाहिजे, जर जसं जसं तुम्ही थोडं थोडं वाचाल मग तुम्हाला कळेल की तुमचा नक्की इंटरेस्ट कुठे आहे, काय तुम्हाला आवडेल वाचायला. मला पर्सनली वाचत असताना एक प्रॉब्लेम गेला आणि मला वाटते बाकी पण आपल्या प्रेक्षकांना गेला असेल की पुस्तक चालू करतो आपण, मग पुस्तक नक्की कसं वाचायचं? म्हणजे असा एक हट्ट असतो की मी हे पुस्तक वाचलंय म्हणजे यातलं मला सगळं माहिती पाहिजे. मी जर हे एकदम मला कोणी विचारलं याच्यात की याच्यात काय काय होतं रे बाबा आणि मला सगळं नाही सांगता आलं म्हणजे मग मी सक्सेसफुली ते पुस्तक वाचलं का? तर मग कसं बघितलं पाहिजे की तुम्ही पुस्तक संपवता म्हणजे नक्की काय? फॅन्टॅस्टिक क्वेश्चन. आणि मला असं वाटतं की ही जी गोची तू आता सांगितली, मी स्वतःही त्या गोचीचा शिकार होतो बरेच वर्ष. आणि मला वाटतं की आपली जी परीक्षा पद्धती आहे ती खरं तर याच्यासाठी ब्लेम करण्यासाठी आहे. कारण शाळा कॉलेजमध्ये आपल्याला टेक्स्टबुक पाठ करणं आणि त्याच्यात दिलेलं शब्दशः परीक्षेत उतरवणं याची जी सवय लागते, ॲज इफ दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अस रादर दॅन द सेंट्रल कॉन्सेप्ट अँड इट्स ऍप्लिकेशन, याच्यामुळे जे सोकॉल्ड अवांतर वाचन आपण करतो त्याच्याकडे आपण जणू काही परीक्षेचं पाठ्यपुस्तक आपण वाचतो अशा पद्धतीने बघण्याचा एक दृष्टिकोन बनवतो. त्याच्यामुळे ते वाचन आनंदाची प्रक्रिया बनवण्याच्या ऐवजी जशी परीक्षेसाठी वाचन हे आपल्याला एनिवे शिक्षाच वाटते तशीच ही सुद्धा शिक्षा बनून जाते. आणि कदाचित या कारणामुळे देखील माझे काही तरुण मित्र हे वाचनापासून दूर राहत असतील.
तर मी स्वतःसाठी काढलेलं उत्तर हे सांगतो. मी स्वतः लक्षात ठेवण्यासाठी वाचत नाही. आणि मी जेव्हा वाचतो तेव्हा आय ट्राय टू एंगेज इंटेन्सली विथ द कॉन्टेंट. सो मी खूप स्पीडने वाचतो असंही नाही, माझी स्पीड ऍक्च्युली कमी आहे असं मला वाटतं. पण आय एम व्हेरी चुझी अबाउट व्हॉट टू रीड. आणि जे मी वाचतो त्याच्यावर मी सतत विचार करतो. सो मी आज जे काही वाचलं असेल, समजा मी वाचल्यानंतर मी आंघोळीला गेलो, इव्हन शॉवर करताना आय विल ट्राय टू थिंक अबाउट व्हॉट इट इज. किंवा मी ऑफिसला चालत येत असताना मी त्याच्याविषयी विचार करेन, कधी दुपारी जेवताना त्याच्यावर विचार करेन. त्यामुळे आपण वाचत असलेल्या कंटेंट सोबत एंगेज करून याच्या आधीचा जो काही अमृत होता, म्हणजे हे आता पुस्तक हातात मी समजा फॅक्टफुलनेस घेतलं, तर हे वाचण्याच्या आधीचा एक मी आहे ना, माझा काहीतरी एक वर्ल्ड व्ह्यू आहे, काहीतरी माझी मत आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मी सातत्याने हा प्रयत्न करेन की हाऊ डज दिस इंटिग्रेट विथ व्हॉट आय ऑलरेडी हॅड. आणि डज इट रिइन्फोर्स माय वर्ल्ड व्ह्यू, डज इट चॅलेंज माय वर्ल्ड व्ह्यू, डज इट रिक्वायर मी टू ब्रिंग इन अ न्यू ऍक्सेस. तर ते करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे रादर दॅन गेटिंग ड्राउंड बाय द डिटेल्स ऑफ इन्फॉर्मेशन, आय ट्राय टू अफेक्ट माय वर्ल्ड व्ह्यू अँड ऍटिट्यूड. इन्फॉर्मेशन बहुतांश विसरतो, आपण सगळेच विसरतो, किंवा मला कबूल करू द्या की मी तरी विसरतो, पण किंवा मला हे माहित राहतं की याचं उत्तर इथे इथे दिलेलं आहे. म्हणजे समजा आता उद्या मला त्याच्या विषयावर एखादा अभ्यासपूर्ण भाषणच द्यायचं असेल, किंवा मला एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये किंवा एखाद्या लेखामध्ये नेमकी फिगर हवी आहे, आता तिथे गोलमाल नाही चालणार. पण मला हे माहिती आहे की याच्याविषयी मी ढोबळमानाने फॅक्टफुलनेस मध्ये वाचलं होतं, आय कॅन ऑलवेज गो बॅक टू इट, आणि तिथनं ती मी नेमकी फिगर उचलू शकतो. आय डोंट हॅव टू बिकम अ गुगल और अ चॅट जीपीटी टू कीप everything just remembered. So that is one thing. हे मात्र मी सोबत करतो की ती जी एंगेजमेंटची प्रक्रिया पुस्तकासोबतची ती चांगली व्हावी. मग कधी मी पेन किंवा पेन्सिल घेऊन बसतो आणि एखादं वाक्य अतिशय सुंदर वाटलं तर मग त्याला अंडरलाईन करतो, किंवा कधी असं स्टार किंवा काहीतरी मार्क करतो. म्हणजे मे बी माझं अर्ध पुस्तक झालं की कधी कधी आय विल जस्ट क्विकली गो थ्रू सम ऑफ दोज पेजेस टू काइंड ऑफ गेट अ रिकॅप ऑफ काय झालेलं आहे. पण मी तसं करतो. माझा असा एक अनुभव आहे, मोर यू रीड मोर यू रिमेंबर. म्हणजे आता इकॉनॉमिक्स या विषयाला मला क्युरिओसिटी होती म्हणून मी हात घातला, आणि सुरुवातीला इतक्या सगळ्या थिअरी आणि इतकी इकॉनॉमिक्सची नावं थोडंसं ओव्हरवेल्म झाल्यासारखं व्हायचं. पण आता ओव्हर द पिरियड मी इकॉनॉमिक्स विषयी इतकी पुस्तकं वाचली आहेत की त्याच्यामुळे ते थिअरिस्ट किंवा त्या लोकांची नावं वारंवार आली, त्यांनी काय म्हटलं ते वारंवार ऐकायला माझ्या कानावर पडलं. आता अथर्व तू डॉक्टर आहेस, तर मेडिकल कॉलेजमध्ये जसं तू ते पुस्तक वारंवार वाचलं, कधी क्लिनिकमध्ये ऐकलं, कधी प्रोफेसरकडनं ऐकलं, जसं व्यक्तीच्या लक्षात राहतं, तू पेशंट बघितला तसं लक्षात राहतं. तसं मोर यू रीड मोर यू रिमेंबर. आणि द ऍडव्हान्टेज की मोर यू रीड तुमची व्होकॅब्युलरी तेवढी एक्सपांड होते. सो आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा नवीन कॉन्टेंटशी डील करीन, माझे मेंटल टूल्स आणि व्होकॅब्युलरी हॅज इन्क्रीज्ड, सो आय कॅन ऍब्सॉर्ब न्यूअर कॉन्टेंट मच मोर इझिली. सो रिमेंबर करण्याचा मुळीच प्रेशर न घेता पुस्तकं वाचावीत, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे, माझं तरी वैयक्तिक उत्तर आहे. तर त्याची परीक्षा आपण नाही करावी, मुळीच नाही करावी. दॅट इज द वर्स्ट वे टू डील विथ बुक्स. ऑलरेडी खूप परीक्षा आहेत आपल्याकडे, खूपच परीक्षा आहेत. तर तुला उदाहरण म्हणून सांगतो, इथे जी सगळी इंटरेस्टिंग पुस्तकं ठेवलेली आहे तुम्ही, याच्यात मी इंटरेस्टिंगली हे 1, 2, 3, 4, 5 पुस्तकं मी वाचली आहेत. म्हणजे 6वा द कमिंग वेव मी आता वाचतोय. हे तर ठीकच आहे, मी आता वाचतोय, पण हे वरची जी 5 पुस्तकं आहेत, तू जर मला विचारलं त्याच्यातले डिटेल्स ऑफ इन्फॉर्मेशन तर मला नाही सांगता येणार. पण आय हॅव 1 or 2 lines of takeaways, or each of these books has shaped my worldview. That has stayed with me. त्यामुळे हे पुस्तक मी का वाचलं किंवा का वाचावं हे मी जरूर सांगू शकतो. त्या पुस्तकात काय आहे हे मला ढोबळमानाने आठवतं. मला जर डिटेल्स लागले, आय विल रेफर बॅक टू इट अँड टेक दॅट इन्फॉर्मेशन इन माय हँड. ठीक. आणखी एक असा फेमस प्रश्न असतो की पुस्तकं वाचण्याचे फायदे काय, तर त्याच्यावर जर तुला कमेंट करा वाटली. मला सर तुम्ही मगाशी ऑलरेडी बोललोय त्या विषयावर, पण विनोबांचं एक पुस्तक आहे मधुकर नावाचं. त्या मधुकर नावाच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे फायदा काय. आणि त्या चॅप्टरमध्ये विनोबा असं म्हणतात की आज जगामध्ये असा फायदावादी मंडळींचा फार बोलबाला झाला आहे, जे प्रत्येकच गोष्टीला हा प्रश्न विचारतात की याचा फायदा काय, त्याचा फायदा काय, त्याचा फायदा काय. आणि पुढे विनोबांनी अमेझिंग लिहिलंय, ते असं म्हणाले की या सर्व फायदावादी मंडळींना हा प्रश्न कोणीतरी विचारला पाहिजे की शेवटी फायद्याचा तरी फायदा काय. तर गमतीची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की
जगण्याच्या प्रत्येक गोष्टीकडे याचा फायदा काय असं म्हणून बघू नये. ॲज अ सेड इनिशियली, बुक्स आर ब्युटिफुल वे ऑफ लिव्हिंग अँड कनेक्टिंग विथ द बेस्ट इन द वर्ल्ड. आणि दुसरं की मी विनोबांचं पुस्तक वाचलं म्हणून हा विचार मला कळाला, म्हणजे व्यावहारिक पातळीवर ते विनोबांचं पुस्तक वाचलं नसतं तर फायदावादी राहू नये हे देखील मला नसतं कळालं. तर फायदावादी राहू नये हे मला कळालं, हा फायदा विनोबांचे पुस्तक वाचण्याचा नक्कीच आहे. आपला एक प्रश्न आहे की पुस्तकं वाचणे आणि सोशल मीडियावरील पोस्ट वाचणे यात गुणात्मक फरक नेमका काय आहे, किंवा तुला काय वाटतं? त्याला आणखी आपल्याला असं पण करता येईल की जे ऑनलाईन आर्टिकल रिडिंग असते, काही डिटेल कोणी आर्टिकल पोस्ट करते ते वाचणं, किंवा सोशल मीडियाच्या काही पोस्ट वाचणं, काही कमेंट्री वाचणं कशावरची ते वाचणं, आणि पुस्तक वाचणं यात नेमका काय फरक? म्हणजे तू एंटरटेनमेंटसाठी लिहिलेल्या पोस्ट म्हणत नाहीयेस, तू डेलिबरेटली ज्या सॉर्ट ऑफ सोशल मीडियावरची काहीतरी नॉलेज कॉमेंट्री किंवा अशा प्रकारची वर्सेस रिडिंग द बुक याच्यातला म्हणतोस. ओके, ग्रेट. सो आय थिंक आर्टिकल्स हॅव लॉट ऑफ व्हॅल्यू. आणि फॉर एक्झाम्पल आर्टिकल्स खूप पटकन लिहिता येऊ शकतात ऍज कम्पेअर टू रायटिंग अ बुक. आणि म्हणून आर्टिकल्सला एक रिसेन्सी व्हॅल्यू असते. म्हणजे काल जर काहीतरी जगात घडलं तर ते मला पुस्तकात नाही वाचता येणार. त्याचं पुस्तक यायला कदाचित 3, 4, 5, 6 महिने काहीतरी लागणार आहे. पण इफ इट्स टू इम्पॉर्टंट अन इव्हेंट आय वॉन्ट टू रीड व्हॉट हॅज हॅपन, त्याच्यावरचे काही मला विचार समजून घ्यायचे आहेत, तर ऑब्व्हियसली आज मला आर्टिकलच वाचता येणार आहेत. त्यामुळे आर्टिकल इट्स एबिलिटी टू रिस्पॉन्ड टू हॅपनिंग्स इन द वर्ल्ड याच्या बाबतीत खूप जास्त क्विक आहे. चांगली लोक खूप चांगली आर्टिकल्स देखील लिहितात, त्यामुळे चांगले आर्टिकल जरूर वाचावेत. फॉर एक्झाम्पल मी इकॉनॉमिस्ट नावाचं जे मॅगझिन आहे ते मी बऱ्यापैकी रेग्युलरली वाचतो. मला असं वाटतं सायंटिफिक अमेरिकन, डाऊन टू अर्थ किंवा स्क्रोल अशी पण अनेक चांगली मॅगझिन्स किंवा जर्नल्स आहेत जी वाचता येऊ शकतात लोकांना त्यांच्या आवडीनुसार. पण मला जो फंडामेंटल फरक वाटतो ज्याच्यामुळे मला असं वाटतं की पुस्तकं वाचायला पर्याय नाही, तो हा की आपण एका बौद्धिक जर्नीवर जातो, लांब प्रवासावर जातो पुस्तकाच्या. म्हणजे लॉंग ड्राईव्हचा फायदा काय आहे, तसंच पुस्तक वाचण्याचा फायदा आहे की एनिथिंग विच इज सफिशियंटली डिफिकल्ट अँड कॉम्प्लेक्स, देर इज अ लिमिट टू हाऊ मच यू कॅन एक्सप्लेन इट इन अन आर्टिकल. सो आर्टिकलला रिसेन्सीचा फायदा आहे, ब्रेव्हिटीचा फायदा पण आहे, पण तीच त्याची लिमिटेशन पण आहे. सो जर मला खरंच ठरवली एखाद्या विषयाच्या खोलात जायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र मला पुस्तकांच्या शिवाय पर्याय नाही. दुसरं की जसं मी म्हणालो की रिसेन्सी ही आर्टिकलला फायदा आहे. काल काहीतरी घडलं, आज मी कॉमेंट केली, चांगलं आहे, उत्तम आहे. पण ऍट द सेम टाइम परवा काहीतरी अजून घडू शकतं ज्याच्यामुळे आजची माझी कॉमेंट्री ही रिलेव्हंट ठरू शकते. सो परत रिसेन्सी इज आर्टिकल्स बेनिफिट बट अगेन इट्स इज एनिमी. सो पुस्तकांना ऍडव्हान्टेज हा असतो बिकॉज दे कॅन कव्हर अ लॉंगर टाइम स्पॅन अँड दे कीप इन सर्क्युलेशन फॉर अ लॉंगर टाइम. दे गो थ्रू मोर रिगरस इव्हॅल्युएशन. त्याच्यामुळे आजचा कालचा सगळ्यात मोठा इव्होल्युशनरी बायोलॉजी मधला शोध काय हे जर मला शोधायचं असेल तर मी नेचर किंवा सायन्स मध्ये काय आर्टिकल पब्लिश झालं ते बघेन. पण मला जर प्रोसेस ऑफ इव्होल्युशन समजून घ्यायची असेल तर मात्र त्यासाठी कदाचित मी डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पीशीज किंवा आपल्या रिचर्ड डॉकिन्सचं सेल्फी जीन किंवा असं कुठलं तरी पुस्तक वाचेन की ज्याच्यातनं मला एक मोठी व्यापक प्रक्रिया ओव्हर पिरियड ऑफ टाइम सफिशियंटली कॉम्प्लेक्स कशी इव्हॉल्व्ह झाली हे मला कळेल. वेगवेगळ्या लोकांची मतमतांतर कळतील. पुस्तकांमध्ये द ऑथर ऑफन टाइम्स टेक्स पेन्स टू गो थ्रू लॉट ऑफ रेफरन्सेस अँड मल्टिपल सोर्सेस. सो इट्स मोर एनरिच्ड व्ह्यू. आर्टिकल इज ऑफन टाइम्स एका व्यक्तीचा तात्कालिक व्ह्यू असतो. आर्टिकल्स कॅन ऑल्सो बी मच मोर बॅलन्स्ड. पण पुस्तकांना ही जास्ती शेल्फ व्हॅल्यू आहे असं मला वाटतं आणि म्हणून ते वाचायला पर्याय आहे असं मला वाटत नाही. सो आय वुड अर्ज अवर रीडर्स that you don't have to do this or that. Both good articles as well as books have their own value and we should do both. छान. आणखी आता मला एक तुझा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की आपल्या याच्या आधी पण बोलणं झालंय आणि तू जवळजवळ 20 ते 25 पुस्तकं दरवर्षी वाचतो की नाही, जे अमेझिंग आहे. आणि लोकांना असा प्रश्न असतो की आम्हाला खूप काम आहे, आमचा शेड्यूल इतका टाईट आहे, आम्ही कसं वाचावं. तर तू सफिशियंटली बिझी आहे, तुझं एवढं बिझी काम आहे, एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये पण तू कसं पुस्तकाला किंवा वाचनाला वेळ कसा देतो, आणि काही अशा टिप्स आहेत का की ज्याचा वापर आपले प्रेक्षक करू शकतील? एक तर मला पहिली गोष्ट, थँक्स फॉर द क्वेश्चन, मला पहिली गोष्ट एक आनंदाची खबर सांगायला आवडेल की या वर्षी म्हणजे जे आता रिसेंटली वर्ष संपलं त्याच्यात मी 30 पुस्तकं वाचली. सो आय ओनली ब्रोक माय रेकॉर्ड. आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो तेव्हापासून मी माझी एक एक्सेल शीट मेंटेन केली.
त्यामुळे मी दरवर्षी किती पुस्तकं वाचली आणि कुठची वाचली हे मी त्याच्यात नोंदवत जातो. मग असं समजा की त्याच्यात दोन्ही गोष्टी होतात. एक म्हणजे मी काय वाचतोय ओव्हर टाइम ट्रेंड हे मला कळतं. आय कॅन मॉडिफाय माय पॅटर्न्स इफ आय वॉन्ट. आणि त्याच्यातनं एक स्वतःसोबतची चांगली हेल्दी कॉम्पिटिशन पण तयार होते की अरे मग मला आता अजून करायचंय, मला अजून करायचंय. सो नोटिंग दॅट डाऊन हॅज प्रूव्ह व्हेरी युजफुल फॉर मी टू गिव्ह मी द इन्स्पिरेशन की मला जास्ती वाचायचं आहे. मी सहसा फायनान्शियल इयर जे असते एप्रिल टू मार्च माझ्यासाठी एक विंडो ऑफ प्लॅनिंग म्हणून घेतो. 2-3 गोष्टी ज्याची मला मदत झाली हे सगळ्यासाठी ते सांगतो. एक म्हणजे मला मदत झाली ती म्हणजे मी दरवर्षी माझी प्रोव्हिजनल रिडिंग लिस्ट बनवतो. जसं आता ऑलरेडी मी 2-4 पुस्तकं माझ्याकडे आहेतच, पण आता पुढच्या काही दिवसातच मी या वर्षभरामध्ये मला प्रोव्हिजनली कुठची 20-40 पुस्तकं वाचायची त्याची प्रोव्हिजनल रिडिंग लिस्ट बनवी. त्याची मी सगळी मी वाचीन असं नाही होणार आहे, पण ऍटलिस्ट आय हॅव एन अजेंडा. म्हणजे हे संपलं तर पुढे काय याच्यासाठी परत इनर्शियाला स्कोप नाही. आय ऑलरेडी हॅव प्लॅन की मला या वर्षात काय वाचायचं. असं होईल की त्यातली काही मी वाचणार नाही किंवा कदाचित जुलै महिन्यामध्ये त्याच्यामध्ये 4 नवीन पुस्तकं ऍड होतील, हे सगळं घडेल. पण एक तर हॅव सम अजेंडा. दॅट्स पार्ट 1. सेकंड जसं मी म्हणालो की नोट इट डाऊन मी काय वाचतोय ते. तिसरं मला जे वाटतं ते हे की रोज थोडा वेळ काढायलाच पाहिजे. आणि आता मी रिसेंटली म्हणजे जवळजवळ 5 वर्ष झाले मी बाप झालो आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आयुष्य किती बिझी होतं आणि त्याच्या आधी माझ्याकडे किती वेळ होता. सो माझी नम्र विनंती अशी आहे की जो कुठचा अनमॅरिड आणि नॉन पॅरेंट तरुण मुलगा किंवा मुलगी असं सांगतो की वी आर टू बिझी टू रीड, दे सिरियसली नीड टू रिकन्सिडर. बिकॉज वन्स यू बिकम अ पॅरेंट आय कॅन गॅरंटी लाईफ चेंजेस ड्रास्टिकली. आणि मला खरं तर स्वतःच जरा कौतुक वाटलं की इन्स्पाइट ऑफ दॅट आय कुड रीड 30 बुक्स. तर ट्विक्स करावे लागतात. जसं आता आमचा अर्जुन सकाळी जेव्हा उठतो तो उठल्यानंतर मला माहिती आहे की मला फार वाचता नाही येणार किंवा सिरियस वाचता नाही येणार. मग त्याच्या आधीच उठून मी काही माझं वाचून घेऊ शकतो का, किंवा तो शाळेत गेल्यानंतर मला एक छोटा चंक काढता येईल का, किंवा संध्याकाळी मग तसं करता येईल का, किंवा रात्री झोपण्याच्या आधी करता येईल का. तर मला वाटतं प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वेळेला बौद्धिक कामासाठी जास्ती तयार असतो. कोणाची नाईट सायकल असते, कोणाची मॉर्निंग सायकल असते. तो आपापल्या प्रकृतीनुसार कॉल घ्यावा. पण असे काही स्लॉट्स आपण जरूर स्वतःसाठी शोधावे की 2-4 स्लॉट्स असावे. म्हणजे त्यातलं अज्युमिंग की त्यातले अर्धे वर्क नाही होणार तरी अर्धे स्लॉट्स असे राहतील वेर विल गेट टाइम टू रीड. सेकंड, मी एका मेंटल ब्लॉक मधनं बाहेर आल्याचा मला खूप फायदा झाला की मला अर्धा किंवा 1 तास अनइंटरप्टेड मिळाला तरच मी वाचू शकतो असं काही नाहीये. म्हणजे तसं मिळालं तर फारच चांगलं आहे, पण कधी कधी नाही मिळत. सो कॅन आय इव्हन रीड इन 15 मिनिट स्लॉट्स, कॅन आय इव्हन रीड इन 20 मिनिट स्लॉट्स. पण इट इज इम्पॉर्टंट दॅट वी कीप डुईंग इट. कारण त्याच्यामुळे काहीतरी नवीन मुद्दा येतो, आपली क्युरिओसिटी अजून क्षणभर वाढते. मग जाऊन आपल्याला परत पुढचं काय करायचं ते करून येता येऊ शकतं. तर म्हणजे आजचंच उदाहरण सांगतो. थॉमस पिकेटी नावाचे अतिशय फेमस अर्थतज्ञ आहे. त्यांचं कॅपिटल इन द 21st सेंचुरी नावाचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध झालं. त्यांना मॉडर्न मार्क्स म्हणतात. तर थॉमस पिकेटीच्या आर्टिकल्सचं एक संकलन आहे क्रॉनिकल्स ऑन आर ट्रबल्ड टाइम्स म्हणून. तर यावर आत्ताच्या माझ्या अजेंडामध्ये ते पण एक पुस्तक होतं की ते मला वाचायचं आहे. आता आज सकाळी मला ते पूर्ण वाचायला वेळ नाही मिळाला. पूर्ण वाचायला म्हणजे ऑब्व्हियसली इव्हन पहिला चॅप्टर पण धड वाचायला वेळ नाही मिळाला कारण बाकीच्या काही गोष्टी होत्या. पण मी काय केलं की ब्रश करता करता मी पुस्तकाचं पहिलं आणि एक लास्टचं कव्हर आणि त्याच्यात जे वेगवेगळे ब्लर्ब्स दिलेले असतात आणि पुस्तकाचं जे इंडेक्स आहे तेवढं वाचून काढलं. सो द गुड थिंग इज आय हॅव ऍटलीस्ट स्टार्टेड. सो माझा तो स्टार्टिंग ट्रबल इज गॉन. नाउ आय नो व्हॉट इज द बुक अबाउट आणि काय मला त्याच्यात नेमकं करायचं. सो आता मी जेव्हा घरी जाईन आय कॅन डिरेक्टली गो ऑन द फर्स्ट पेज. आणि मला क्युरिओसिटी पण पैदा झालेली आहे. सो त्या ब्रश करताना भले माझ्याने सिरियस रिडिंग नाही झालं पण पुढे सिरियस रिडिंग करता यावं याच्यासाठी स्टार्टिंग ट्रबल मात्र मी एलिमिनेट करू शकलो. तर असं काही वेगवेगळे ट्रिक्स जर आपण वापरल्या तर मला असं वाटतं की आपलं वाचनाचं वेळ आपल्याला वाढवता येईल. तरुण मित्रमंडळी एकमेकांना एक फार मोठी मदत करू शकतात असं मला वाटतं. तरुण मुलांचं सर्कल हे इन्फेक्शस असतं. मला स्वतःला पोट्टे जेव्हा एकत्र बसतात तेव्हा जी मस्ती करतात ती मला प्रचंड आवडते आणि प्रत्येकालाच आवडते आणि मी ती जरूर मजा करावी. पण आय थिंक वन वे बाय विच वी कॅन बी व्हेरी हेल्पफुल टू इच अदर इज सगळ्यांनी मिळूनच स्वतःवर असं काहीतरी दंडक जर घालून घेतला किंवा आठवड्यातले काही 4 दिवस असं ठरलं की चला रात्री जेवण झाल्यानंतर आहे ना आपण आठवड्याचे 3 दिवस असं करूया. 3 दिवस गप्पा मारूया लांब, पण 3 दिवस आपण जेवण झाल्यानंतर पाऊण तास सगळे वाचूया. कारण नाही तर असं होतं की एका व्यक्तीचा रिझॉल्ट टिकत नाही. जेव्हा तो बघतो की अरे बाकीचे लोक मजा करतायत
तर ग्रॅव्हिटेट होतो व्यक्ती त्याच्याकडे. बरोबर. पण जर असा काही लोकांनी दंडक घालून घेतला किंवा आम्ही याला कधी कधी रिडिंग कट्टा म्हणतो, तसा जर मध्ये मध्ये आयोजित केला तर खूप फायदा होतो. आणि वन मोर ट्रिक दॅट आय डू इज, मी अधेमध्ये लायब्ररीमध्ये जातो. आमची निर्माणची लायब्ररी सुंदर आहे, सर्चची लायब्ररी सुंदर आहे, अधेमध्ये नुसतं फेरफटका मारून यायचा. त्याच्यामुळे होतं असं, अरे एवढं सगळं आहे बरं का वाचायला, टिक माहिती. मी कदाचित त्याच्यातलं कुठलंच पुस्तक त्यावेळेला माझ्या लिस्टमध्ये ऍड करणार नाही, पण जर मला इनर्शिया आला असेल तर तो इनर्शिया जाण्यासाठी म्हणून जस्ट गो अँड टेक अ लुक ॲट लार्ज नंबर ऑफ गुड बुक्स. मग घरी येऊन आपण सिरियस होतो, नाही नाही तेवढं करायचं तर पहिले हे तर वाचलं पाहिजे. सो हे माझे काही मेथड जे मला उपयुक्त ठरतात. आणि मला वाटते आपल्या प्रेक्षकांना वेगवेगळे ब्लॉग्स काय आहेत ते पण कळाले, जे त्यांनी स्वतः जाणवले असतील त्यांना स्वतःला, किंवा पुढे त्यांना जाणवतील जेव्हा ते वाचन सुरू करतील. त्याच्यात खूप छान तू टिप्स दिल्या. मला पण ह्या आता उपयोगी पडतील. मी पण प्रयत्न करेल की याचा मी वापर करू. तर आपल्या आजचं हे डिस्कशन की पुस्तक वाचन कसं करावं, हे नक्कीच तुम्हाला याच्यात काही फायद्याचं सापडेल. काही तुम्ही वाचन चालू कराल अशी आमची इच्छा आहे. आणि पुढे पण तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट्सद्वारे आम्हाला विचारू शकता. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तो पण आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच गमतीशीर विषय, नॉलेजचे विषय आम्ही तुमच्या पुढे आणत राहू. यासाठी कनेक्टेड राहा. थँक्यू. थँक्यू अब्दुल.